नमस्कार शेतकरी मित्रांनो, आपण 3 in 1 क्रॉप पॅटर्न मध्ये मिरची, पपई आणि टरबूजाची लागवड केलेली आहे। शेतकरी मित्रांनो, मिरची लागवड केल्यानंतर आपल्याला सगळ्यात मोठी काळजी जी घ्यायची आहे ती घ्यायची आहे रस शोषक किडींची। याच्यामध्ये थ्रिप्सचा सगळ्यात मोठा प्रादुर्भाव होत असतो। तो जर आपण नियंत्रित नाही केला, इतका सारा खर्च करून देखील आपल्या पदरात काही पडणार नाही। त्याच्यासाठी आपल्याला वेळोवेळी प्रिव्हेंटिव्ह अथवा क्युरेटिव्ह, कीड येण्या अगोदर अथवा कीड आल्यानंतर आपल्याला फवारणी करणं गरजेचे आहे। तर शेतकरी मित्रांनो, त्या दृष्टीने मी एक फवारणी केलेली आहे। त्याच्यानंतर माझं पीक बघा की एकदम उत्तम प्रकारे त्याची वाढ सुरू आहे। या अशा प्रकारची मिरची आहे। तर मी ही फवारणी जी केलेली आहे ती केलेली आहे प्रिव्हेंटिव्ह। याच्यासाठी मी वापरलेलं आहे टॅफॅगॉर। हे टाटाचं कीटकनाशक आहे आणि हे प्रतिपंप म्हणजे 20 लिटर पाण्यासाठी मी घेतलेलं आहे 50 ml। आता याचबरोबर ह्या उष्ण तापमानामध्ये पानातला ओलावा टिकून राहण्यासाठी, उन्हापासून संरक्षण होण्यासाठी मी वापरलेलं आहे सह्याद्री बायोटेकचं ब्रेज। हे देखील मी 20 लिटर पाण्यासाठी 50 ml इतकं वापरलेलं आहे। आता याचबरोबर शेतकरी मित्रांनो, बुरशी देखील आपल्याला कंट्रोल ठेवावी लागते। तर त्यासाठी सुद्धा आपल्याला बुरशीनाशक घेणं गरजेचं आहे आणि त्यासाठी मी वापरलेलं आहे इंडेक्स। हे वापरलेलं आहे प्रति 20 लिटर पाण्यासाठी 20 ग्रॅम। अशा पद्धतीनं मी फवारणी केली। त्याच्यानंतर तुम्ही बघा की मिरची ह्या अशा पद्धतीनं झालेली आहे। उत्कृष्ट प्रकारचा फुटवा वगैरे आहे आणि याची ग्रोथ अशीच टिकवण्यासाठी ही फवारणी करणं आपल्याला गरजेची आहे। जर तुमच्याकडे अशा घन पद्धतीचा असू द्या किंवा वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही लागवड केलेली असू द्या, तर तेथे तुम्हाला प्रिव्हेंटिव्ह अथवा क्युरेटिव्ह ही फवारणी घेणं क्रमप्राप्त ठरणार आहे। तर अशाच भाजीपाला पिकांच्या नियोजनासाठी तुम्ही मला फॉलो करून ठेवा। भेटूया पुन्हा, तोपर्यंत नमस्कार।